ठाकरे, गुरुवर्य आनंद दिघे साहेब या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावर शूरवीरांच्या मातीमधून सर्वसामान्यांचा आवाज, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा आवाज, लोकांचे लोकनाथ, या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या ठाणे लोकसभा त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे लाडके उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न नरेशजी म्हस्के साहेब, या नवी मुंबईचे उपनेते सन्माननीय विजयजी नाहटा साहेब, दुसरे उपनेते सन्माननीय विजयजी चौगुले साहेब, आमच्या ऐरोली मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख अभ्यासू आणि संयमी नेतृत्व सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब, बेलापूर मतदारसंघाचे डॅशिंग जिल्हा प्रमुख सन्माननीय किशोर पाटकर साहेब, त्याचप्रमाणे महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे मामी, महिला जिल्हा प्रमुख सरोजताई पाटील, आमच्या नवी मुंबईच्या रणरागिणी शीतलताई कचरे या व्यासपीठावरती, बाई खरोखरच एवढा भरगस्त व्यासपीठ महाराष्ट्राच्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये नसेल आणि तितकाच दमदार असा व्यासपीठ आपल्या पाठीमागे उभा आहे। माझे सगळे नगरसेवक, सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे युवा सेनेचे धडाडती तोप जिल्हा प्रमुख सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे साहेब, आज खऱ्या अर्थाने संघर्ष काय म्हणतात आणि या संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एकमेव आवाज येतो तो म्हणजे एकनाथजी संभाजी शिंदे, याच्याशिवाय दुसरा कुठला नाव नाही। साहेब, मला आनंद होतोय, छत्रपतींचा भगवा ध्वज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज, गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचा भगवा ध्वज, लोकांचे लोकनाथ एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा ध्वज आज मी हाती घेतोय, याचा मला सार्थ अभिमान है। अंकुश बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंकुश बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बरेच लोकांना माहित नसेल पण मी आज आवर्जून सांगतो, माझ्या आयुष्यात आज माझा पक्षप्रवेश म्हणतोय पण माझ्या आयुष्यात एकनाथ संभाजी शिंदे हे नाव आलं त्याच दिवशी या अंकुश कदमचा पक्षप्रवेश एकनाथ संभाजी शिंदे या पक्षात कधीच झाला होता आणि तो या पूर्वीच झाला होता। एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। खऱ्या अर्थाने बाई ही खरी सर्वसामान्यांच्या काळजातली हाक आहे। आपण पाहिलं असेल साहेब, 20 जून 2022 ला आपण या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री झाले, पण तुमचा सच्चा कार्यकर्ता, खरा कार्यकर्ता म्हणून तुमच्या वाढदिवसानिमित्त 9 फेब्रुवारीला बरेच लोक आपल्याला शुभेच्छा देतात, पण तुमचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी आवर्जून सांगतो, 9 फेब्रुवारी 2019, 9 फेब्रुवारी 2020, 9 फेब्रुवारी 2021
भावी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे असे अंकुश कदमची फेसबुकवर पोस्ट आजही पाहू शकतात. हा आमचा खरा विश्वास होता. एकनाथ शिंदे साहेबांचा साहेब, खऱ्या अर्थाने ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. नवी मुंबई म्हटलं तर माथाडी कामगार आमच्या भूमिपुत्रांची नगरी आहे. अतिशय सुसज्ज असं हे शहर आणि कष्टकऱ्यांचं सगळ्यात माहेरघर असं याला म्हणलं जातं. आपण एक आता सर्वसामान्य कुटुंबामधून आलाय. साहेब, मी आज माझ्यासाठी काही मागणार नाही, पण ह्या नवी मुंबईचे 2-3 प्रश्न मी आपल्या समोर उपस्थित करू इच्छितो. अतिशय संघर्षातून कष्ट करत आपण आहात. एका बाजूला गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांचा भगव्याचा वसा घेऊन घरोघरी हिंदुत्व पोचवण्याचं आपण काम केलं आणि तितकाच संघर्ष करून आपलं कुटुंब उदरनिर्वाह करत आजपर्यंत आपण इथं आलात. त्याच दरी खोऱ्यातून, त्याच सह्याद्रीच्या कुशीतून या नवी मुंबईमध्ये लाखो कामगार कित्येक वर्षापासून आले. साहेब, आज अशी परिस्थिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये ही सगळी मंडळी आमची गावच्या गाळ्यामध्ये राहायचे. 20-20, 25-25 लोक राहायचे आणि उदरनिर्वाह करायचे. कुठंतरी पोटाला चिमटा मारून त्यांनी या नवी मुंबईमध्ये 200ची 300 स्क्वेअर फूटची घरं घेतली, जागा घेतल्या. साहेब, आज जवळजवळ कष्टकऱ्यांची वस्ती ही सर्वात मोठी इथं आहे. त्यांनी त्या जागा घेऊन घरं बांधली. पिढ्या गेल्या, मुलं झाली, मुलांना मुलं झाली, त्यांच्या मुलांना मुलं झाली. आज ही 3रं-4थं दशक आहे. आज अशी परिस्थिती आहे साहेब की त्या घरांवरती घरं चढली आहेत आणि या नवी मुंबईमध्ये 20,000 कुटुंबांना साहेब सिडकोने एक निवेदन दिलंय. गरजेच्या पोटी जी बांधलेली घरं होती ती पाडावीत अशी साहेब सिडकोच्या माध्यमातून नोटिसा दिलेत. आपण काहीच दिवसापूर्वी इथल्या भूमिपुत्रांना न्याय दिला. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. जी गरजेच्या पोटी घरं होती त्यांना कायम करण्याचं काम फक्त आपणच केलं. भाई, आम्ही तुमच्याच मातीतून ही कष्टकरी सगळी मंडळी आले. यांना अनाथ होण्याची वेळ आली आणि मला खात्री आहे मी या सगळ्यांना तुमच्या वतीनं काही शब्द देतो. आपल्याकडे अनाथांचा नाद आहे, तुम्ही घाबरू नका. नक्कीच आपल्या सगळ्यांची घरं ही कायम करण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतील. खरं पाहिलं तर आमच्या लोकांनी कुठेही अतिक्रमण केलेलं नाहीये. त्यांना मिळालेल्या जागेत गरजेपोटी घरं बांधली, परंतु आम्ही कुठे ग्लास हाऊस बांधले नाहीत, आम्ही कुठे कोऱ्या खोदल्या नाहीत. आम्ही आमच्या हक्काच्या जागेवरती आम्ही घरं बांधले आणि ते आम्हाला मिळालीच पाहिजे हा आमचा अट्टाच राहायचा. आपलं एक विजन होतं साहेब, आपली एक दूरदृष्टी होती की या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून आलेल्या सगळ्या पोरांना त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या दूरदृष्टीच्या माध्यमातून नवीन महाबळेश्वर सारखा संकल्प आणला आणि त्या ठिकाणी इथं कष्ट करायला आलेली सगळे पोरं पुन्हा आपल्या गावात कशी रोजगाराला उपलब्ध राहतील असा आपण संकल्प केला. साहेब, अशा पद्धतीने ही दूरदृष्टी आपण पाहिली. आज पाहिलं असतं की महाराष्ट्रातले सगळ्यात ऐतिहासिक निर्णय आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून घेतले गेले, आपल्या खात्याच्या माध्यमातून घेतले गेले. या महाराष्ट्राला इम्प्राच्या बाबतीत 1 नंबर करण्याचं काम आपल्या खात्याने केलंय. समृद्धी सारखा दैदिप्यमान असा त्या ठिकाणी रोड झालेला आहे, कोस्टल रोड झालेला आहे, अटल सेतू झालाय, मिसिंग लिंक झालंय. साहेब, आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक वेगळं सुजन नेतृत्व मिळालेलं आहे. आमची एकच विनंती साहेब, आपण कालच जिल्हा नियोजन कमिटीची बैठक घेतली ठाण्यामध्ये आणि त्या बैठकीमध्ये ठाण्याच्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेचा आपण प्रश्न मांडला. तिथं समिती गठीत केली. साहेब, आमच्या वाशीवरून घनसोलीला जायचं म्हणलं तर 1 तास लागतो
4 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आम्हाला विनंती आहे की नियोजित असलेला कोस्टल रोड आहे जो समुद्राच्या बाजूने खऱ्या अर्थाने ऐरोली मार्गे ठाण्याला जातो. साहेब आपल्याकडे लवकर यायचं असेल आम्हाला तर तो कोस्टल रोड झाला पाहिजे. लवकरात लवकर आपण करा अशा पद्धतीने आम्ही मागणी करतो. साहेब नवी मुंबईच्या राजकीय परिस्थितीचं बोलायचंच नाहीये. गुरुवारी आनंद दिघे साहेबांपासून आपल्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबईची राजकीय परिस्थिती. काल परवा माझ्याच एका आपल्याच म्हणायला गेला तर मी आपल्या कुटुंबात आलोय आणि आपल्याच एका सहकारी पक्षाच्या कार्यकर्ता मला भेटला. चाललेला घाई घाईने मी विचारलं काय रे कुठे चाललाय. तो बोलला साहेबांचे बॅनर बनवायचे त्या ठिकाणी मी चाललोय आणि हसला आणि निघाला. मी म्हटलं का हसतोय रे बाबा. तो म्हणला साहेब आमची वाईट परिस्थिती आहे. आम्हाला ज्यावेळी तो बॅनर बनवायला घेतो आमचे नेते आमच्या नेत्यांचे भाऊ आमच्या नेत्यांची 2 मुलं आमच्या नेत्यांची 3 पुतणे आमच्या नेत्यांचे 3 नातू 10 झाले. 10 कुणाला तोंड असतं तुम्हाला माहिती सगळ्यांना. साहेब संपला आमचा पक्ष संपला आमचा विकास. आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब राक्षसी वृत्ती काय म्हणतात तर खऱ्या अर्थाने या आपण हिंदवी स्वराज्याचा वसा घेतलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की पक्षापेक्षा स्वार्थाला महत्व देणारी या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीनं आज आपण या आताच्या इलेक्शन मध्ये पाहिलं असेल की ह्या 10 तोंडाचं एक तोंड दुसऱ्या पक्षात पोहोचवलं 3ऱ्या पक्षात पोहोचवलं आणि त्या ठिकाणी आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न केला. साहेब अशी परिस्थिती आहे की अगर खरंच जर का वेळ आली ना तर स्वतःच्या स्वार्थासाठी हे 4थं तोंड MIM मध्ये पण घेऊन जातील आणि तिथं निवडणूक लढवतील अशी परिस्थिती आहे. मी एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला सांगतो की या मातीतून ज्या शूरवीरांच्या मातीमधून आलोय ही भयंकर परिस्थिती आहे. साहेब आमच्याकडं हे सगळे बरेच वर्ष इलेक्शन झालं नाही म्हणून सगळे माजी नगरसेवक आहेत माजी पदाधिकारी आहेत. पण या नवी मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा सूत्रसंचालक मला म्हणला ना सन्माननीय माजी खासदार माजी महापौर माजी आमदार तर डोळे वटरले जातात. तिथं प्रथम महापौर प्रथम खासदार प्रथम आमदार. साहेब ह्या सगळ्या लोकांनी ठरवलंय आता ह्यांना एकदाच केलंय ह्यांना प्रथमच आयुष्यभर ठेवूया आणि आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतींचा भगवा या नवी मुंबईमध्ये फडकवायला आम्ही सगळेजण तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की आपण पाहिलं असेल साहेब कोणीतरी म्हटलं आपल्याला साहेब आपल्याला लॉटरी लागली. हो लॉटरी लागली ना आम्हाला. लॉटरी लागली इथल्या सर्वसामान्य जनतेला लॉटरी लागली. लॉटरी लागली करोडो बहिणींना लॉटरी लागली. इथल्या करोडो भावांना लॉटरी लागली. ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या लॉटरी लागली. जनतेचा हिंदुत्वाचा जपण्याचा मायमाऊलींचा अश्रू पुसण्याचा ज्यांनी वसा घेतलाय त्या प्रत्येकाला लॉटरी लागली. उभ्या महाराष्ट्राला लॉटरी लागली. 20 जून 2022 ला आमच्या अनाथांचा नाथ मुख्यमंत्री झाला. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला लॉटरी लागली होती साहेब. साहेब कुणी काही म्हणू द्या त्या अंकुश कदमने 2022 पासून त्या 2.5 वर्षात ना भूतो ना भविष्य आता जनता दरबार बघितलेला आहे. त्या जनता दरबारामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून वर्षा बंगल्यावरती काम व्हायचं चालू व्हायचं आणि रात्री 3 वाजेपासून 4 वाजेपर्यंत आमचा जनता दरबार चालायचा. साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून
त्या आपल्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या वर्षाच्या किंवा त्यांचा कुठलाही बंगला असू द्या अगोदरचा त्याचं एंट्री बुक चेक केलं ना, त्या सगळ्यांची बेरीज आणि आमच्या 2.5 वर्षाची बेरीज ही सगळ्यात जास्त असेल हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. आमच्या माय माऊली त्या वर्षा बंगल्यात साहेब असताना आज जायच्या, आपल्या कामाचा आपल्या काहीतरी प्रॉब्लेम घेऊन जायच्या, डोळ्यात अश्रू असायचे, आम्ही बघायचो येताना पुन्हा आनंद अश्रू असायचे, आशीर्वाद असायचे. हा खरा जनता दरबार होता. अरे जनता दरबाराच्या पेक्षाही आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या ठिकाणी उभे राहतात ना त्या ठिकाणापासून जनता दरबार चालू होतो. संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो. खऱ्या अर्थाने खूप कमी वेळ आहे साहेब. मी एवढंच सांगेन, आपल्या आजूबाजूला सगळे जे बसलेले आहेत ते नवी मुंबईतले आमचे सगळे दिग्गज आहेत. आम्हाला 2 उपनेते लाभलेले आहेत. एक अतिशय संयमी आणि अभ्यासू जिल्हा प्रमुख लाभलेले आहेत. तिकडे आमचे दुसरे डॅशिंग जिल्हा प्रमुख आहेत. आमच्या महिला रणरागिणी शीतलताई असतील, आत्रे मॅडम असतील, सगळेच असतील, हे सगळेच लाभलेले आहेत. साहेब बरेच लोक म्हणले पक्षप्रवेश का करतोय. अरे म्हणलं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी शब्द दिलेला कधी टाळला गेलेला नाही. आपल्याबरोबर 50 लोक आली, त्यातला एकही आमदार झाला नाही की खासदार. म्हणजे प्रत्येकाला आमदार बनवलं, कोणाला खासदार बनवलं, कोणाला विधान परिषदेवर नेलं, पण दिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता या महाराष्ट्राच्या राजकारणात कोण असेल ते एकनाथ संभाजी शिंदे साहेब असतील. आणि म्हणूनच साहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मी आलोय आणि तुमच्या प्रत्येक विचारांचा विचार घेऊन या ठिकाणी पुढे पाऊल टाकण्याचं आम्ही ठरवलं. पाठच्या वर्षी इलेक्शन झालं आणि आमच्या मावळ्यांनी इथल्या ठरवलं आपण इलेक्शन लढायचं. या सगळ्यांनी ठरवल्यानंतर साहेब आम्ही एकच विचार केला की लढायचं कोणाचं, कुणासारखं, फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांसारखं लढायचं. आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय की जिथं शब्द पाळला जातो, जिथं शब्दाला किंमत आहे त्या पक्षात आपण जायचं. तिथेही भगवा होता, इथेही भगवा आहे. माझ्या जीवाभावाचे सगळे हजारो कार्यकर्ते आज छत्रपतींच्या भगव्या ध्वजाला घेऊन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भगव्या ध्वजाला घेऊन इथं आले. मला आशा आहे साहेब की या सगळ्यांना आपल्याकडून न्याय मिळेल. आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.